आजीला वाटतं फोनवरती व्हिडिओ कॉल लावलाय. आजी किती मेहनत करते. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग मी घरातूनच स्टार्ट करतोय आणि आज होळी पौर्णिमा आहे, त्यामुळे आमच्या घरातच पोळ्या म्हणतात. मी तुम्हाला दाखवतो. पण तर ही महिन्यामधली पहिलीच होळी आहे, कारण आधी मी मानखुर्ला राहिला होतो. तर मानखुर्ला मी होळी खेळायचो ना, तर म्हणजे खेळायचो, पण अशी खेळायचो ना की मला खेळायला आवडायची नाही, तरी जबरदस्ती खेळायला लागायची. हमारे यहाँ ऐसा ही होता है. पोर खूप मस्त बोलणार भाई, कारण ती लोक खेळायची तशी. इथली माणसं मला जरा चांगली वाटतात, कारण इथं कोणता मानकरून सगळे छपरी नव्हते, थोडेफार छपरी होते, पण इथं कोणच नाही दिसलं अजून मला छपरीगिरी करताना. मग ते चांगलं आहे ना मुंबईमध्ये. मुंबईमध्ये पण चांगलं आहे, मानखुर पण चांगलं आहे, पण काय काय किड्यांमुळे असं होऊन जात. तर इथं माझ्या कोण ओळखीचं नाही, त्यामुळे मी आता काकाकडे जाणार आहे रात्री माझ्या. तर तिथं त्यांचा छोटा मुलगा आहे, त्याला पण ब्लॉगमध्ये यायचं होतं. तर आता मी पहिलं दाखवतो पोळ्या आमच्या घरात बनतायत त्या. मम्मी नाही बनवते, मम्मी बसले, मम्मी मोबाईलवर असले. आजी पोळ्या बनवते. कोण नाही. आजीला वाटतं फोनवरती व्हिडिओ कॉल लावलाय, पण व्लॉग शूट करते तिला माहित नाही. आजी किती मेहनत करते, मी कशी बसले बघायच. नाही, मम्मीच सगळं करते, पण आजीला फक्त पोळ्या बनवायला दिलं, कारण ती चांगल्या बनवते मम्मीपेक्षा. तर आता मी जाणार थोड्या वेळाने, म्हणजे संध्याकाळी जाणार आहे काकाकडे होळी बघायला किंवा उद्याचं धुलीवंदन खेळायला, कारण इथं मला कोण ओळखत नाही. तिथं त्या बारक्या पोरासोबत थोडं तरी खेळू शकतो मी किंवा त्याच्या मित्रासोबत. तर गायज मी आता इथल्या आमच्या गल्लीतल्या होळीच्या प्रिपरेशनसाठी आलोय. तर इथं सगळे आधीपासून जमलेत. मी झोपलेलो, पण माझ्या मित्राने कॉल करून मला बोललं की भाई ब्लॉग शूट करायचे, तर बघ कसं कसं सगळं चाललंय. तुम्ही मला दाखवत आता प्रिपरेशन कशी चालली आहे आमची. कारण मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या ब्लॉग मध्ये मला एका ऑफिसमध्ये एडिटरने धोका दिला. तो बोलला येतो पण मी आलाच नाही. तो हा पाहिलेला माझ्या ब्लॉग मध्ये, पण तो नव्हता आला. त्याचा चेहरा दाखवतो मी तुम्हाला. अल्लाह माफ करे, बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो, बहुत बुरे लग रहे हो. तौबा तौबा तौबा, थारा मूड खराब कर दिया. खात राहा, मस्त राहा. हा मला बोलला की पहिल्या ब्लॉग, 1 महिना आधी बोललेला की पहिल्या ब्लॉग मध्ये मी येणार, मी तुला सपोर्ट करतो. भाई आलाच नाही. चूतिया बनाया तुमको. कुठे गेला? शूटला गेला. शूटला नाही गेला, काहीतरी खायला गेलेला मित्रांसोबत, बरोबर ना. तर मित्रांनो, मी आता आलोय माझ्या काकाच्या घरी. तर हा माझा बारका भाव आहे, काकाचा मुलगा, ज्याला माझ्या ब्लॉगमध्ये यायचं होतं. तो मला बोलत होता की मला ब्लॉगमध्ये घे, मला ब्लॉगमध्ये घे. तर आज मी त्याला ब्लॉगमध्ये घेतलाय. तर आज मी त्यासोबत इथं होळीच्या कार्यक्रमासाठी आलोय, आणि उद्या त्यासोबत होळी पण खेळणार आहे त्या मित्रांसोबत. त्याला थोडी मदत करणार आहे. पिशव्यावर आहे, पिशव्या दाखवच आहे. पिशव्या बघा, किती पिशव्या द्या. 500. 500 पिशव्या आणलेत. आता आपण बघूया उद्या साईसोबत होळी खेळूया. तर मित्रांनो, आता आम्ही चालू साईला कलर घ्यायला. तर साईसोबत आलोय. आता साई सांगा त्याला कोणते कोणते कलर पाहिजेत. ऑरेंज, ब्ल्यू, पर्पल. तर मित्रांनो, मी आता साईला कलर घेऊन आलोय. साई दाखवा कलर. दिवाळीमध्ये खूप धिंगाणा घालणार आहे. हा, दिवाळी आहे का? तर साई छोट्या अजून, म्हणून साईसाठी आम्ही नॉर्मलच कलर घेतात. कोणता पण स्ट्रिक किंवा अनहायजेनिक कलर नाही घेतलेला. झूठ बोलो, साईसाठी नेहमी चांगलेच कलर घेतले जातो आम्ही. बार बार झूठ बोलो. तर आता होळी तर आम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये खेळणार. नेक्स्ट ब्लॉगसाठी तुम्ही ट्यून राहा. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. टाटा, बाय.